पिहू बघ पिहू. हाय. बघ ती कसं मॅ करते बघ मागे. मॅ मॅ करते का ग? मॅ बकरी करते. हां भिडू. नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर आळूचे पानं बघा छान असे आलेले आहेत. उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा छान असे आळूचे पानं बघा आलेले आहेत. मस्त इथं सुद्धा आहेत. बाकीचे हे तोडलेत हे बघा. त्यानंतर इकडे हे आणि खालून आणखी त्याला पानं पण फुटत आहेत. आणि हे झेंडूचं छान असं रोप उगून आलेलं आहे. आणि ही आहे आमची गाय. बघा कशी बघते. आताच काही दिवसांपूर्वी ही गाय व्यालेली आहे आणि आता जवळ ती अनोळखी व्यक्तींना येऊ देत नाही. सगळीकडे. हो का? तिच्या वासरूला हात लावला का मारते? आणि हा पिंपळ सुद्धा छान असा आता झालेला आहे. आणि हे जे झाड आहे ते चिंचेचं आहे. आंबट चिंच नाही बरं का, वेगळी चिंच जी येते ना तर तिचं आहे. चिंचासुद्धा तिला लागलेल्या आहेत काही ठिकाणी. एक मिनटं दाखवते. वर बघा तिथं दिसत असतील की चिंचा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. इथं सुद्धा आहे तिकडच्या बाजूला. झाडं जर असतील ना तर उन्हाळ्यात सुद्धा गारवा जाणवतो आणि तेवढं ऊन जाणवत नाही. आता मगाशी जी गाय दाखवली तर तिचं जे पिल्लू आहे वासरू, तिला वासरू झालेलं आहे तर गाई तर बांधलेलं आहे. तर गाई तर काही जवळ जाऊ देत नाही पण पिलाला गोंजारून घेते छान. बघा कसं अंग चोरतं बघा. आणि छान असं ब्राऊन कलरचं आहे. काय खातोय? गोणी खातोय का? गोणी घाबरतो का? ये इकडे ये. असं का? पिऊला ओळखतो का तू? तर गावाकडचं वातावरण बघा असं असतं. मागे तुम्हाला सगळे गुरं दिसत असतील, म्हैस, गाय, बैल, कोंबडी, कोंबडा, गाढव, बैल. आणि अशा पद्धतीनं हे छोटे छोटे असे पत्र्याचे शेड केलेले असतात ज्याच्यात चारा म्हणा किंवा गुरांचं साहित्य कुठलंही शेताचं साहित्य ते सगळं ठेवलेलं असतं. त्यामुळे असे सुद्धा बऱ्याच जणांचे तुम्हाला मागे सुद्धा दिसत असतील तर या प्लॉटमध्ये बांधलेले आहेत. आणि खेडेगावांमध्ये अजूनही प्रत्येकाच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी तरी प्रत्येकाच्या घरी तुम्हाला गाढं बैल हे दिसेलच. आता गाढं बैलसुद्धा लुप्त होत चाललेली आहेत कारण मशिनरीचं प्रमाण, ट्रॅक्टरचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि बैलजोडी सांभाळायला अवघड वाटते शेतकऱ्यांनासुद्धा. पण माझ्या माहेरी तरी ट्रॅक्टर आहेत, तशी मशिनरीसुद्धा लोक विकत घेतात, पण त्यासोबतच एक तरी बैलजोडी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आहे. तर चला
पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तसं बघतोय तो.